महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व यावर गेल्या काही वर्षापासून संभ्रमाची आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती। ओबीसी आरक्षणासंबंधित न्यायालयीन लढाई आणि त्यामागे सतत येणारे आदेश, बदल आणि आक्षेप यामुळे या विषयाने अनेकदा राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर वळण घेतली। मात्र सुप्रीम कोर्टाने 6 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे या संदर्भात मोठा मार्ग मोकळा झाला असून ओबीसी समाजाला पुन्हा एकदा राजकीय आरक्षणाचा दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात स्पष्टपणे सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात येणार आहे। हा निर्णय 2022 पूर्वी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीनुसार देण्यात आला आहे, ज्यामध्ये ओबीसी आरक्षण मान्य होते आणि त्यावर कोणतेही स्थगन नव्हते। याच संदर्भात 6 मे रोजी कोर्टाने निवडणूक आयोगाला 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते आणि त्यासाठी आवश्यक अधिसूचना 4 आठवड्यात काढण्यास सांगितलं होतं। या प्रक्रियेत जर कोणतीही अडचण आली तर निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून वेळ वाढवून घेऊ शकतो, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं। या सर्व पार्श्वभूमीवर कोर्टाने हेही अधोरेखित केलं की 11 मार्च 2025 च्या प्रभावगत रचनेनुसार निवडणुका होणार नाहीत। नव्या प्रभावगत रचनेनुसार निवडणुका पार पडतील आणि या प्रक्रियेला आता मान्यता मिळालेली आहे। म्हणूनच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजासाठी 27% आरक्षणाचा मार्ग पुन्हा एकदा खुला झालाय। विशेष म्हणजे ओबीसी आरक्षण आणि प्रभावगत रचनेविरोधातील दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत। त्यामुळे दोन्ही प्रमुख अडथळे दूर झाले असून निवडणुकांचा मार्ग अधिक स्पष्ट झालाय। या निर्णयामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे। अनेक वर्षाच्या लढाईनंतर हा निर्णय आला असून तो केवळ आरक्षणाच्या संख्यात्मक आकड्यापुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेला एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो। ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या त्रिस्तरीय समितीने ओबीसीची सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाची ठोस माहिती गोळा करून ती सुप्रीम कोर्टात सादर केली। या समितीने एम्पिरिकल डेटा गोळा करून सिद्ध केलं की ओबीसी समाज अजूनही विविध स्तरांवर मागास असून त्यांना राजकीय आरक्षण आवश्यक आहे। हाच अहवाल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात निर्णायक ठरला। त्यामुळे हा निकाल हा केवळ न्यायालयीन आदेश नसून मागास वर्गासाठी लढणाऱ्या अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ आणि संघटनांनी केलेल्या अथक प्रयत्नांचं फलित देखील आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय प्रतिनिधित्व हे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत शासनाची सेवा पोहोचवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे या निर्णयामुळे केवळ ओबीसी समाजालाच नव्हे तर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला एक सकारात्मक दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। ओबीसी समाजासाठी हा निर्णय सर्वात मोठा दिलासा मानला जात असून यामुळे केवळ राजकीय जागा नव्हे तर आत्मसन्मान आणि प्रतिनिधित्वाची पुनर्प्राप्ती साध्य झालीये। सरकार, राजकीय पक्ष आणि सर्व संबंधित घटक आता या निर्णयाच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी सज्ज होऊ लागले आहेत। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।